समजा तुम्हाला कोणाला विचारायचे आहे, तुला हे काम पूर्ण करायला किती वेळ लागतो? आणि दुसरीकडे विचारायचे आहे, तू किती काळापासून हे काम करत आहेस? या दोन्ही प्रश्नांमध्ये वेळेबद्दल विचारले आहे, पण इंग्रजीत दोन्ही ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात. चला तर बघूया लगेच. हाऊ मेनी वर्सेस हाऊ ऑफन. हाऊ मेनी आणि हाऊ ऑफनमध्ये काय फरक आहे बघूया. हाऊ मेनीमध्ये आपण संख्या विचारतो, म्हणजे किती, हाऊ मेनी बुक्स, हाऊ मेनी स्टुडंट्स. आणि हाऊ ऑफनमध्ये आपण वारंवारता विचारतो. हाऊ ऑफनमध्ये आपण वारंवारता विचारतो, म्हणजेच किती वेळा, म्हणजे तू किती वेळा अभ्यास करतो. आणि हाऊ मेनीचा आन्सर आपण नंबर्समध्ये देतो आणि हाऊ ऑफनचं फ्रिक्वेन्सीमध्ये. बघा, पहिलं बघूयात हाऊ मेनी. हाऊ मेनीचा मराठी अर्थ आहे किती किंवा किती संख्या. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची संख्या नंबर विचारायची असते तेव्हा आपण हाऊ मेनी वापरतो. स्ट्रक्चर आहे हाऊ मेनी प्लस प्लुरल नाउन प्लस हेल्पिंग वर्ब. बघा, काही एक्झाम्पल बघूयात. तुझ्याकडे पुस्तके आहेत किंवा तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव. माझ्याकडे 5 पुस्तके आहेत. आय हॅव 5 बुक्स. दुसरं आहे वर्गात किती विद्यार्थी आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. वर्गात 20 विद्यार्थी आहेत. देअर आर 20 स्टुडंट्स इन द क्लास. देअर आर 20 स्टुडंट्स इन द क्लास. तिसरं आहे तू किती सफरचंद खाल्लेस. हाऊ मेनी ॲपल्स डीड यू ईट. हाऊ मेनी ॲपल्स डीड यू ईट. तुमच्या घरात किती खोल्या आहेत. हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस. हाऊ मेनी रूम्स आर देअर इन युअर हाऊस. अशा प्रकारे आपण हाऊ मेनीचा वापर करून प्रश्न विचारतो. दुसरं बघूयात हाऊ ऑफन. हाऊ ऑफनचा मराठी मिनिंग आहे किती वेळा, म्हणजे किती वारंवार. जेव्हा एखादी गोष्ट किती वेळा घडते किंवा केली जाते हे विचारायचे असते तेव्हा हाऊ ऑफन वापरतो. स्ट्रक्चर आहे हाऊ ऑफन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. अशा प्रकारे. बघा, आता एक्झाम्पल बघूयात. तू किती वेळा व्यायाम करतोस. हाऊ ऑफन डू यू एक्झरसाइज. तू किती वेळा इंग्रजीचा अभ्यास करतोस. हाऊ ऑफन डू यू स्टडी इंग्लिश. तू किती वेळा तिच्या आजीला भेटते. हाऊ ऑफन ती किती वेळा तिच्या आजीला भेटते. हाऊ ऑफन डज शी व्हिजिट हर ग्रँडमदर. तुम्ही किती वेळा चित्रपट पाहता. हाऊ ऑफन डू यू वॉच मूव्हीज. तो किती वेळा उशिरा येतो. हाऊ ऑफन डज ही. बघा, कॉमन आन्सर आपण कसे देतो. एव्हरी डे म्हणजे दररोज. ट्वाईस अ वीक आठवड्यातून 2दा. वन्स अ मंथ महिन्यातून 1दा. रिअरली म्हणजे क्वचित. ऑफन म्हणजे नेहमीच किंवा बऱ्याचदा. समटाईम्स म्हणजेच कधी कधी. नेव्हर म्हणजे कधी नाही, कधीच नाही. अशा प्रकारे आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. बघा, प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स आहेत. तुझ्याकडे किती मित्र आहेत. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. तू किती वेळा मित्रांना भेटतोस. आता या ठिकाणी आहे किती वेळा आणि किती. किती वेळा मित्रांना भेटतोस. हाऊ ऑफन डू यू मीट युअर फ्रेंड्स. हाऊ ऑफन डू यू मीट युअर फ्रेंड्स. तू किती व्हिडिओ बनवले. हाऊ मेनी व्हिडिओज डीड यू मेक. या ठिकाणी नंबर आहे किती. हाऊ मेनी व्हिडिओज डीड यू मेक. तू किती वेळा व्हिडिओ बनवतोस. किती आणि किती वेळा. बघा, आता किती वेळासाठी आपल्याला वापरायचं आहे हाऊ ऑफन. हाऊ ऑफन डू यू मेक व्हिडिओज. हाऊ ऑफन डू यू मेक व्हिडिओज. तुमच्या गावात किती शाळा आहेत. किती म्हणजेच नंबर. हाऊ मेनी स्कूल्स आर देअर इन युअर विलेज.
हाऊ मेनी स्कूल्स आर देअर इन युअर विलेज? तू किती वेळा शाळेत जातोस? हाऊ ऑफन डू यू गो टू स्कूल? हाऊ ऑफन डू यू गो टू स्कूल? तुझ्याकडे किती पेन आहेत? हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव? हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव? तू किती वेळा लिहितोस? हाऊ ऑफन डू यू राईट? हाऊ ऑफन डू यू राईट? तू किती वेळा पुस्तके वाचलीस? हाऊ मेनी तू किती पुस्तके वाचलीस हाऊ मेनी बुक्स डीड यू रीड? हाऊ मेनी बुक्स डीड यू रीड? तू किती वेळा पुस्तके वाचतोस? हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स? किती वेळा म्हणजेच हाऊ ऑफन डू यू रीड बुक्स? तुझ्या बागेत किती झाडे आहेत? हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन युअर गार्डन? हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन युअर गार्डन? तू किती वेळा झाडांना पाणी घालतोस? हाऊ ऑफन डू यू वॉटर प्लांट्स? हाऊ ऑफन डू यू वॉटर द प्लांट्स? तू किती फोटो काढले? हाऊ मेनी फोटोज डीड यू टेक? हाऊ मेनी फोटोज डीड यू टेक? तू किती तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? किती सदस्य, त्यामुळे हाऊ मेनी मेंबर्स या ठिकाणी आपल्याला नंबर सांगायचा आहे, त्यामुळे हाऊ मेनी वापरलं. आता बघा, तुम्ही किती वेळा एकत्र जेवता? किती वेळा, त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हाऊ ऑफन. हाऊ ऑफन डू यू ईट टुगेदर? हाऊ ऑफन डू यू ईट टुगेदर? तू किती चुका केल्या? हाऊ मेनी मिस्टेक्स? बघा, आता बघूयात आपण हाऊ मच टाईम वर्सेस हाऊ लॉंग. हाऊ मच टाईम आणि हाऊ लॉंगमध्ये काय फरक आहे? हाऊ मच टाईम म्हणजे किती वेळ लागतो आणि हाऊ लॉंग म्हणजे किती काळ किंवा किती वेळापासून. हाऊ मच टाईममध्ये टाईम रिक्वायर्ड आहे, इट टेक्स, आणि हाऊ लॉंगमध्ये ड्युरेशन म्हणजेच फॉर, सिन्स. हाऊ मच टाईम काम पूर्ण करायला लागणारा वेळ आणि हाऊ लॉंग म्हणजे एखादी गोष्ट किती काळ चालते. दोन्हीमधला फरक कळला, किती वेळ लागतो आणि किती वेळापासून. बघा, पहिलं बघूयात हाऊ मच टाईम. मराठी अर्थ आहे किती वेळ, म्हणजेच किती वेळ लागतो. जेव्हा एखादे काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो हे विचारायचे असते तेव्हा हाऊ मच टाईम वापरतो. बघा, स्ट्रक्चर आहे हाऊ मच टाईम प्लस डज, डू, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस टेक. अशा प्रकारे स्ट्रक्चर वापरून आपण हाऊ मच टाईमचा वापर करून वाक्य बनवतो. एक्झाम्पल बघा, तुला गृहपाठ पूर्ण करायला किती वेळ लागतो? हाऊ मच टाईम डज इट टेक यू टू फिनिश युअर होमवर्क? हाऊ मच टाईम डज इट टेक यू टू फिनिश युअर होमवर्क? मुंबईला पोहोचायला किती वेळ लागतो? हाऊ मच टाईम डज इट टेक टू रीच मुंबई? हाऊ मच टाईम डज इट टेक टू रीच मुंबई? इट टेक्स मी 2 hours. मला 2 तास लागतात. इट टूक मी 30 minutes. अशा प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. आता बघूयात हाऊ लॉंग. हाऊ लॉंग मराठी अर्थ आहे किती काळ, किती वेळापासून आणि किती वेळ. हाऊ लॉंगचा वापर एखादी गोष्ट किती कालावधीपर्यंत चालते किंवा किती वेळापासून सुरू आहे हे विचारण्यासाठी होतो. बघा, स्ट्रक्चर 1 ड्युरेशनसाठी हाऊ लॉंग प्लस डज, डू, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब.
एक्झाम्पल आहे मीटिंग किती वेळ चालते. हाऊ लॉंग डज द मीटिंग लास्ट. चित्रपट किती वेळ आहे. हाऊ लॉंग इज द मूव्ही. हाऊ लॉंग इज द मूव्ही. प्रवास किती वेळ चालला. हाऊ लॉंग डिड द जर्नी लास्ट. स्ट्रक्चर 2 सिन्स वेन फॉर हाऊ लॉंग. हाऊ लॉंग हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस क्वेश्चन मार्क. तू किती काळ इथे राहतो आहेस. हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग हिअर. ती किती काळ इंग्रजी शिकत आहे. हाऊ लॉंग हॅज शी बीन लर्निंग इंग्लिश. किती काळ किंवा किती वेळापासून. बघा एक्झाम्पल बघूयात आता हाऊ मच टाईमची. तुला जेवण बनवायला किती वेळ लागतो. हाऊ मच टाईम डज इट टेक यू टू कुक फूड. हे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल. हाऊ मच टाईम विल इट टेक टू रीड धिस बुक. हाऊ मच टाईम विल इट टेक टू रीड धिस बुक. व्हिडिओ एडिट करायला किती वेळ लागतो. हाऊ मच टाईम डज इट टेक टू एडिट अ व्हिडिओ. घर साफ करायला किती वेळ लागला. हाऊ मच टाईम डीड इट टेक टू क्लीन द हाऊस. किती वेळ लागला म्हणजे भूतकाळाबद्दल बोललेलं वाक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण डीडचा वापर केलेला आहे. चित्र काढायला किती वेळ लागतो. हाऊ मच टाईम डज इट टेक टू ड्रॉ अ पिक्चर. हाऊ मच टाईम डज इट टेक टू ड्रॉ अ पिक्चर. बघा आता हाऊ लॉंगचे काही एक्झाम्पल बघू. तू किती वेळ झोपलास. हाऊ लॉंग डीड यू स्लीप. हाऊ लॉंग डीड यू स्लीप. पाऊस किती वेळ पडला. हाऊ लॉंग डीड इट रेन. हाऊ लॉंग डीड इट रेन. तुम्ही किती काळ मित्र आहात किंवा म्हणजे किती काळापासून मित्र आहात. हाऊ लॉंग हॅव यू बीन फ्रेंड्स. हाऊ लॉंग हॅव यू बीन फ्रेंड्स. तो किती वेळ बोलत होता. हाऊ लॉंग वॉज ही टॉकिंग. हाऊ लॉंग वॉज ही टॉकिंग. तू किती काळापासून ड्रॉइंग शिकत आहेस. हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग ड्रॉइंग. हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग ड्रॉइंग. ही ट्रेनची यात्रा किती वेळ आहे. हाऊ लॉंग इज द ट्रेन जर्नी. हाऊ लॉंग इज द ट्रेन जर्नी. तू किती वेळ थांबणार आहेस. हाऊ लॉंग विल यू स्टे. हाऊ लॉंग विल यू स्टे. हा कोर्स किती काळ चालतो. हाऊ लॉंग डज धिस कोर्स लास्ट. हाऊ लॉंग डज धिस कोर्स लास्ट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.